इयत्ता 11वी स्वाध्याय पाठ पहिला भू हालचाली विषय भूगोल. चला स्वाध्यायाला सुरुवात करूया. प्रश्न पहिला, साखळी पूर्ण करा. या ठिकाणी अ, ब आणि क गट दिलेले आहेत. आपणाला ही साखळी पुढील पद्धतीने पूर्ण करता येईल. विस्तीर्ण क्षेत्रावरील ज्वालामुखी उद्रेक, भेगे उद्रेक आणि डेक्कन ट्रॅप. दुसरा आहे अंदमान आणि निकोबार बेटे याची जोडी. आपणाला विभाग व्ही आणि अतिउच्च भूकंपीय संवेदनशीलता. 3 मर्केली प्रमाण, तीव्रता आणि 1 ते 12. मंद हालचाली विभंग, गट पर्वत. 5वा आहे फिलिपाईन्स. मेयॉन, ज्वालामुखी पदार्थ, ज्वालामुखी बॉम्ब आणि घनरूप. अशा पद्धतीनं ही साखळी आपणाला पूर्ण करायची आहे. प्रश्न 2, अचूक सहसंबंध ओळखा. ए विधान, आर कारण. 1 विभंगामुळे वली पर्वताची निर्मिती होते. एकमेकाविरुद्ध दिशेने ताण निर्माणकारी बलामुळे विभंग निर्माण होतो. पर्याय अ केवळ ए बरोबर, आ केवळ आर बरोबर, ई ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहे आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. ई ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहे परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. उत्तर याचं आहे आ केवळ आर बरोबर, म्हणजे कारण बरोबर आहे. 2 ए भूकंपादरम्यान बाहेर पडणाऱ्या ऊर्जेचे मापन ही भूकंपाची तीव्रता असते. आर भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी मर्केली प्रमाण वापरतात. या ठिकाणी आपणाला खाली अ, आ, ई आणि ई असे 4 पर्याय दिलेले आहेत. त्यापैकी आपणाला याचं बरोबर उत्तर सांगता येईल. ते पुढील प्रमाणे आहे. आ केवळ आर बरोबर. 3 ए आग्नेय आशिया, जपान आणि पॅसिफिक महासागरातील बेटे ही भूकंप आणि ज्वालामुखी उद्रेकास सर्वाधिक संवेदनशील आहेत. आर ते अग्निकंकन प्रदेशात स्थित आहेत. या ठिकाणी खाली 4 पर्याय आहेत. अ, आ, ई आणि ई. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ई. ए आणि आर हे दोन्ही पर्याय बरोबर आहे आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. प्रश्न 3, अचूक गट ओळखा. अ, ब, क आणि ड या ठिकाणी 4 गट दिलेले आहेत आणि 4ही गटामध्ये 4 पर्याय आहेत. तर याचं बरोबर गट कोणता आहे तो आपल्याला ओळखायचा आहे. बरोबर आहे ड. 1 ज्वालामुखीय काहील, 2 विवर सरोवर, 3 खंगारक शंकू आणि 4 लावा पठार. प्रश्न 4 भौगोलिक कारणे लिहा. 1 मृत ज्वालामुखीमध्ये विवर सरोवराची निर्मिती होते. उत्तर मृत ज्वालामुखीमध्ये विवर सरोवराची निर्मिती होते कारण 1
केंद्रीय ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर लहान आकाराच्या ज्वालामुखीय काहिलींना ज्वालामुखीय विवर असे म्हणतात. 2. ज्वालामुखीय विवर मध्ये पुन्हा ज्वालामुखीचा उद्रेक होण्याची शक्यता संपते अशा ठिकाणी मृत ज्वालामुखीय विवरांची निर्मिती होते. 3. अशा मृत ज्वालामुखीय विवरमध्ये पावसाचे पाणी साचते व सरोवराची निर्मिती होते. यास ज्वालामुखीय विवर सरोवर असे म्हणतात. 4. क्रिएटर लेक 2. माउंट प्लाझा ही विवर सरोवराची उदाहरणे आहेत. दोन, हिमालयात राहणारे लोक भूकंपाला अधिक संवेदनशील असतात. उत्तर, हिमालयात राहणारे लोक भूकंपाला अधिक संवेदनशील असतात कारण 1. हिमालय पर्वत हा अर्वाचीन वली पर्वत असून त्याची निर्मिती वलीकरण प्रक्रियेने झालेली आहे. 2. हिमालय पर्वताचा भाग भूकंपप्रवण व ज्वालामुखीप्रवण मध्य भूखंडीय पट्ट्यामध्ये येतो. हा भूपट्टा युरेशिया व भारत-ऑस्ट्रेलिया भूपट्ट्यांच्या सीमा भागात आहे. 3. हिमालय पर्वताच्याच या सीमा भागामध्ये सतत दाब व ताण निर्माण होऊन भूपट्ट्यांची हालचाल होते व भूकंपाची निर्मिती होते. 4. हिमालय पर्वतरांगामध्ये असणाऱ्या नेपाळ देशामध्ये एप्रिल 2015ला भूकंप होऊन 9,000 पेक्षा जास्त लोकांचा बळी गेला होता. 3. भूपृष्ठ लहरींना भूकंप छाया प्रदेश नसतो. उत्तर, भूपृष्ठ लहरींना भूकंप छाया प्रदेश नसतो कारण 1. भूकंप स्थानापासून दूर असलेल्या भूकंप मापन केंद्रातही भूकंप लहरीची नोंद मिळते. असे असले तरी काही विशिष्ट क्षेत्रात लहरींची नोंद होत नाही. अशा प्रदेशास भूकंप छाया प्रदेश असे म्हणतात. 2. भूपृष्ठाखालून भूपृष्ठास समांतर प्रवास करणाऱ्या लहरींना भूपृष्ठ लहरी असे म्हणतात. 3. भूपृष्ठ लहरी भूपृष्ठाखालून घनरूप, द्रवरूप अशा सर्व माध्यमांमधून प्रवास करतात. त्यामुळे त्यांची नोंद सर्वत्र होते. त्यामुळे भूकंप छाया प्रदेश निर्माण होत नाही. 4. मृदू खडकांना वळ्या पडतात तर कठीण खडकात विभंग होतो. उत्तर, मृदू खडकांना वळ्या पडतात तर कठीण खडकात विभंग होतो कारण 1. भूपृष्ठाखालील खडकांच्या थराचे स्वरूपावरून खडकास वळ्या पडतील किंवा तडा जाईल हे अवलंबून असते. 2. भूपृष्ठाखालील खडकांचे थर मृदू व लवचिक असतील तर त्याची दाब सहन करण्याची क्षमता जास्त असते, परंतु खडक जर कठीण असेल तर त्याची दाब सहन करण्याची क्षमता कमी असते. 3. भूपृष्ठाखालील खडकांच्या थरामध्ये सतत दाब व ताण या प्रक्रिया चालू असतात. 4. भूपृष्ठाखालील खडकांचे थर मृदू व लवचिक असतील तर ते दाब सहन करतात व त्यांना वळ्या पडतात. त्यास वलीकरण असे म्हणतात. उदाहरणार्थ हिमालय पर्वत. 5. भूपृष्ठाखालील खडकांचे थर कठीण असतील तर दाब सहन न झाल्याने त्यांना तडे जातात. त्यास विभंग किंवा प्रस्तरभंग असे म्हणतात. उदाहरणार्थ मेघालय पठार. 5. वळ्या ह्या खडकांची ताकद आणि बलांच्या तीव्रतेवर अवलंबून असतात. उत्तर, वळ्या या खडकाची ताकद आणि बलांच्या तीव्रतेवर अवलंबून असतात कारण 1. भूपृष्ठाखालील खडकांच्या थरावर सतत दाब,
ताण या प्रक्रिया चालू असतात. 2. भूपृष्ठाखालील खडकांचे थर मृदू आणि लवचिक असतील तर दाब सहन करण्याची क्षमता जास्त असते व त्यावर दाब पडल्यास वळ्या पडतात. या प्रक्रियेस वलीकरण किंवा वळीकरण असे म्हटले जाते. 3. भूपृष्ठाखालील खडकांच्या थरावर पडणारे बलाचे प्रमाण किंवा तीव्रता कमी जास्त असते, ती एकसारखी नसते. त्यामुळे वेगवेगळ्या आकाराच्या वळ्यांची निर्मिती होते. 4. वळ्याच्या बलाच्या तीव्रतेनुसार सममित वली, समनतिक वली, असममित वली, आडवी वली, उलटलेली वली असे वेगवेगळे आकार तयार होतात. प्रश्न 5. सविस्तर उत्तरे लिहा. 1. विभंगाचे विविध प्रकार स्पष्ट करा. उत्तर. पृथ्वीच्या भूपृष्ठाखालील भूपट्ट्यांच्या थरावर सतत दाब व ताण या प्रक्रिया चालू असतात. त्यामधून वलीकरण व विभंग या प्रक्रिया घडून येतात. त्यामधील विभंग अर्थ व प्रकार यांची माहिती पुढीलप्रमाणे. 1. विभंग अर्थ. 2. विभंगाचे प्रकार. सामान्य विभंग, उत्क्रम विभंग, कातर विभंग, प्रणोद विभंग आणि समारोप. 1. विभंग अर्थ. पृथ्वीच्या भूपृष्ठाखालील भूपट्ट्यांच्या थरावर अंतरंगातील एकमेकांच्या विरुद्ध दिशेने निर्माण होणाऱ्या बलामुळे खडकांच्या स्तरात ताण निर्माण होतो व प्रचंड ताणामुळे खडक तुटतो. यास विभंग किंवा प्रस्तरभंग किंवा भ्रंश असे म्हटले जाते. 2. विभंगाचे प्रकार. पृथ्वीच्या भूपृष्ठाखालील भूपट्ट्यांच्या थरावर अंतरंगातील एकमेकांच्या विरुद्ध दिशेने निर्माण होणाऱ्या बलामध्ये तफावत असल्यामुळे वेगवेगळ्या आकाराच्या विभंगाची किंवा प्रस्तरभंगाची निर्मिती होते. ते विभंगाचे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत. सामान्य विभंग. सामान्य विभंगाची निर्मिती खडकांच्या थरावर ताण पडल्याने त्यास तडा जातो किंवा त्यास भेगा पडतात व त्यांची हालचाल विरुद्ध दिशेने होते व त्यामधील एक भाग खाली सरकतो. यामध्ये प्रतल हा आकाशाभिमुख असतो. उत्क्रम म्हणजे विरुद्ध विभंग. उत्क्रम विभंगाची निर्मिती खडकाच्या थरावर दाब पडल्याने खडकांच्या थराची हालचाल एकमेकाच्या दिशेने होते व त्यामुळे खडकाचा एक भाग वर सरकतो. अशा वेळी उत्क्रम विभंगाची निर्मिती होते. यामध्ये विभंग प्रतलभूमी अभिमुख असते. ही कातर विभंग. कातर विभंगाची निर्मिती खडकांना तडा किंवा भेगा पडल्यावर खडकाचा थर वर किंवा खाली न सरकता तो बाजूला म्हणजे क्षितिज समांतर आडव्या दिशेने सरकतो. त्यास कातर विभंग असे म्हणतात. ही प्रणोद विभंग. प्रणोद विभंगाची निर्मिती खडकांच्या थरावर पडणारा दाब कमी अधिक असेल तर एक भाग सुट्टा होऊन दुसऱ्या थरावर येऊन पडतो. त्यास प्रणोद विभंग असे म्हणतात. यामध्ये विभंग प्रतलाचा कोन 45 अंशापेक्षा कमी असतो. 2. ज्वालामुखी उद्रेकातून निर्माण होणाऱ्या विविध भूरूपांचे उदाहरणासह स्पष्टीकरण करा. उत्तर. पृथ्वीच्या अंतरंगातील हालचालीमध्ये भूकंप व ज्वालामुखी या शीघ्र हालचाली आहेत. यामधील ज्वालामुखीच्या उद्रेकामधून वेगवेगळ्या भूरूपांची निर्मिती होते. त्यांची माहिती पुढीलप्रमाणे. ज्वालामुखीचा अर्थ. ज्वालामुखीय भूरूपे. 1. लावा घुमट. 2. लावा पठार. 3. ज्वालामुखीय काहील. 4. विवर सरोवर. 5. ज्वालामुखीय खुंटा. 6. अंगारक शंकू आणि 7. संमिश्र शंकू.
ज्वालामुखी अर्थ सामान्यपणे बाह्य प्रावरणातून वायुरूप, द्रवरूप, लावा आणि घनरूप पदार्थ हे ज्वालामुखीय उद्रेकाच्या स्वरूपात पृथ्वी पृष्ठभागावर येतात. त्या प्रक्रियेस ज्वालामुखी असे म्हणतात. ज्वालामुखीय भूरूपे. ज्वालामुखीय उद्रेकातून आम्ल लावा घट्ट असतो तो व अल्कली लावा तो द्रवरूप किंवा पातळ असतो बाहेर पडतो. हा लावा घट्ट व द्रवरूप या दोन प्रकारचा असतो. त्यामुळे भूरूपांना वेगवेगळे आकार प्राप्त होतात. अशा वेगवेगळ्या भूरूपांची माहिती पुढील प्रमाणे दिली आहे. एक लावा घुमट. ज्वालामुखीय उद्रेकातून बाहेर पडणारा लावा किंवा लावा रस जास्त न पसरता ज्वालामुखी मुखाजवळच थंड होतो व घट्ट होतो. त्यावेळी निर्माण होणाऱ्या भूरूपास घुमटाकार आकार प्राप्त होतो. त्यास लावा घुमट असे म्हणतात. लावा घुमट दोन प्रकारचे निर्माण होतात. त्यामध्ये एक, ज्वालामुखीतून बाहेर पडणारा लावारस आम्लधर्मी म्हणजे घट्ट असेल तर त्याच ठिकाणी उंच घुमटाकार टेकडीची निर्मिती होते. दोन, जर लावारस अल्कली द्रवरूप पातळ असेल तर तो दूर अंतरापर्यंत वाहत जातो व त्यापासून कमी उंची असलेल्या परंतु तळभाग पसरट घुमटाकार टेकडीची निर्मिती होते. उदाहरणार्थ माउंट तारोमे. 2. नवरूपता. दोन, लावा पठार. भेगीय स्वरूपात जेव्हा ज्वालामुखीचा उद्रेक होतो तेव्हा लावा रस मोठ्या प्रमाणात आणि विस्तृत भूपृष्ठावर पसरतो तेव्हा विस्तृत आकाराच्या पठाराची निर्मिती होते. उदाहरणे भारतातील दक्खनचे पठार आणि दुसरा आहे अमेरिकेतील कोलंबिया पठार. 3. ज्वालामुखीय काहील. ज्वालामुखी उद्रेकातून मोठ्या प्रमाणात पदार्थ बाहेर पडतात व दाबमुक्ती होते. त्यामुळे मोठ्या आकाराचे व खोलवर खळगे तयार होतात. यांना ज्वालामुखीय काहील कॅल्डेरा म्हणतात. काहिलीची रुंदी 10 किमी व खोली काही मीटरमध्ये असते. लहान लहान आकाराच्या ज्वालामुखीय काहिलींना ज्वालामुखीय विवर असे म्हणतात. उदाहरण 1. माउंट ॲनिकचेक. माउंट काटमाई ही ज्वालामुखीय काहिलीची उदाहरणे आहेत. चार, विवर सरोवर. ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर ज्वालामुखीच्या मुखाशी एक खोलगट खळगा तयार होतो. त्यास ज्वालामुखीय विवर असे म्हणतात. काही काळानंतर या मृत ज्वालामुखीमध्ये पाणी साचून सरोवराची निर्मिती होते. त्यास विवर सरोवर असे म्हणतात. उदाहरणार्थ क्रिएटर लेक. 2. माउंट माजमा ही ज्वालामुखीय विवर सरोवराची उदाहरणे आहेत. 5. ज्वालामुखीय खुंटा. ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या वेळी ज्वालामुखीय मुखाशी आम्ल लावा जो घट्ट असतो तो थंड होऊन स्तंभासारखे भूरूप तयार होते. त्यास ज्वालामुखीय खुंटा असे म्हणतात. उदाहरणार्थ मॉरर रॉक, थंबभट्ट ही ज्वालामुखीय खुंट्याची उदाहरणे आहेत. 6. खंगारक शंकू. ज्वालामुखीय उद्रेकातून मोठ्या प्रमाणात राख, अर्धवट जळलेले निखारे, सकोनाश्म यांच्या संचयनातून शंकू आकाराची टेकडी तयार होते. त्यास खंगारक शंकू असे म्हणतात. उदाहरणार्थ ओवो पर्वत.
7. संमिश्र शंकू ज्वालामुखीय उद्रेकावेळी लावारस व अर्धवट जळालेल्या पदार्थांच्या एकावर एक तयार झालेल्या स्तरामुळे संमिश्र शंकूची निर्मिती होते. उदाहरणार्थ सेंट हेलेन्स, अमेरिका. 3. भूकंप छायेचा प्रदेश ही संकल्पना स्पष्ट करा. उत्तर: भूकंप म्हणजे जमिनीचे थरथरणे किंवा हादरणे होय. ज्यावेळी भूकंपाची निर्मिती होते त्यावेळी त्यामधून वेगवेगळ्या लहरींची निर्मिती होते व त्यामधून भूकंप छाया प्रदेश निर्माण होतो. याची माहिती पुढीलप्रमाणे. भूकंप छाया प्रदेश अर्थ भूकंप लहरी, भूकंप छाया प्रदेश क्षेत्र, आकृती. भूकंप छाया प्रदेश अर्थ भूकंप स्थानापासून दूर असलेल्या भूकंप मापन केंद्रातही भूकंप लहरींची नोंद मिळते. असे असले तरी काही विशिष्ट क्षेत्रात लहरीची नोंद होत नाही. अशा प्रदेशास भूकंप छायेचा प्रदेश असे म्हणतात. भूकंप लहरीचे प्रकार व त्यांचा भूकंप छायेचा प्रदेश. भूकंप लहरी अर्थ संथ पाण्यात खडा टाकल्यानंतर जसे तरंग निर्माण होतात त्याप्रमाणे तरंग भूकंपाच्या निर्मितीनंतर भूकंप नाभीमधून तयार होतात. त्यांना भूकंप लहरी असे म्हणतात. प्राथमिक लहरी, दुय्यम लहरी व भूपृष्ठ लहरी असे 3 प्रकार पडतात. 1. प्राथमिक लहरी. भूकंपामध्ये निर्माण झालेल्या ज्या लहरी सर्वप्रथम भूपृष्ठावर पोहोचतात त्यांना प्राथमिक लहरी म्हणतात. या लहरी एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रवेश करताना लहरीचे वक्रीभवन होते. 105 ते 140 अंश दरम्यान या लहरीचा भूकंप छायेचा प्रदेश असतो. कारण या लहरीचे माध्यम बदलल्यास वक्रीभवन होते व त्या या क्षेत्रात पोहोचत नाहीत. 2. दुय्यम लहरी. प्राथमिक लहरीनंतर ज्या लहरी भूपृष्ठावर पोहोचतात त्यांना दुय्यम लहरी असे म्हणतात. या लहरी केवळ घनरूप माध्यमातून प्रवास करतात, द्रवरूप माध्यमामधून प्रवास करीत नाहीत. 105 अंशाच्या पलीकडील सर्व क्षेत्र या लहरींचा भूकंप छायेचा प्रदेश असतो. 3. भूपृष्ठ लहरी. सर्वात शेवटी निर्माण होणाऱ्या लहरींना भूपृष्ठ लहरी असे म्हणतात. या लहरी भूपृष्ठालगत असल्यामुळे जास्त विध्वंसक असतात. भूपृष्ठ लहरी या भूपृष्ठाखालून सर्व माध्यमामधून प्रवास करतात. त्यामुळे या लहरींना भूकंप छायेचा प्रदेश नसतो. अशा प्रकारे भूकंप छाया प्रदेश भूकंप लहरींच्या वैशिष्ट्यामुळे निर्माण होतात. 4. ज्वालामुखीय पदार्थांवर टीप लिहा. उत्तर: पृथ्वीच्या अंतर्गत भागातील भूकंप व ज्वालामुखी या शीघ्र हालचाली आहेत. ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर त्यामधून अनेक पदार्थ बाहेर पडतात. त्यांची माहिती पुढीलप्रमाणे. ज्वालामुखीय पदार्थ द्रवरूप, घनरूप, वायुरूप. अ. आम्ल लावा. यामध्ये सिलिकाचे प्रमाण जास्त असते. त्याचा वितलन बिंदू उच्च असतो, तो घट्ट असतो, त्यामुळे त्याचे वहन संथ गतीने होते. आम्ल लावापासून टेकडी, पर्वत इत्यादी निर्मिती होते. ब. अल्कली लावा. यामध्ये सिलिकाचे प्रमाण कमी असते. त्याचा वितलन बिंदू कमी असतो, तो पातळ असतो, त्यामुळे तो जास्त प्रवाही असतो. अल्कली लावापासून मैदाने, पठारे यांची निर्मिती होते. 2. घनरूप पदार्थ. यामध्ये ज्वालामुखीय धूळ, राख, स्फोटनाश्म इत्यादी पदार्थांचा समावेश होतो. धूलिकण आणि खडकांचे तुकडे हे पदार्थ अतिशय सूक्ष्म असतात, त्यावेळी त्यास ज्वालामुखीय धूळ म्हणतात.
लहान आकाराच्या घनरूप पदार्थांना राख म्हणतात. घनरूप टोकदार तुकड्यांना सकोनाश्म म्हणतात. काही वेळा लावा पदार्थ हा हवेमध्ये लहान तुकड्यांच्या स्वरूपात जमिनीवर पडण्या अगोदर फेकला जातो, त्यास ज्वालामुखीय बॉम्ब असे म्हणतात. प्रश्न 6. फरक स्पष्ट करा. वलीकरण आणि विभंग या दोन्हीतला फरक. वलीकरण ज्यावेळी खडकाच्या स्तरामधून ऊर्जा लहरी मोठ्या प्रमाणात प्रवास करतात त्यावेळी खडकांना घड्या किंवा वळ्या पडतात, त्यांना वलीकरण असे म्हणतात. विभंग पृथ्वीच्या अंतरंगातील एकमेकाविरुद्ध दिशेने निर्माण होणाऱ्या बलामुळे खडकांच्या स्तरात ताण निर्माण होतो व त्या प्रचंड ताणामुळे खडक तुटतो. अशा खडकांच्या तुटण्यास विभंग, प्रस्तरभंग, भ्रंश असे म्हणतात. 2. ही पृथ्वीच्या अंतर्गत भागातील मंद हालचाल असून मृदू लवचिक खडकावर दाब पडून वलीकरण प्रक्रिया घडते. तर विभंग ही सुद्धा पृथ्वीच्या अंतर्गत भागातील मंद हालचाल असून कठीण खडकावर ताण पडून ही प्रक्रिया घडून येते. वलीकरण प्रक्रिया केंद्रित बलामुळे घडून वलीपर्वताची निर्मिती होते, उदाहरणार्थ हिमालय पर्वत. तर विभंग प्रक्रिया विकेंद्रित बलामुळे घडून गट पर्वतांची निर्मिती होते, उदाहरणार्थ ब्लॅक फॉरेस्ट पर्वत. दुसरा आहे सामान्य विभंग आणि उलटा विभंग. सामान्य विभंग, उलटा विभंग. सामान्य विभंग खडकाच्या थरावर परस्पर विरुद्ध दिशेने ताण पडल्यास खडकास तडा किंवा भेगा पडतात, त्यास सामान्य विभंग म्हणतात. तर उलटा विभंग खडकाच्या थरावर ताण पडल्यास खडकास तडा, भेगा पडतात व एक भाग प्रतलाच्या संदर्भाने वर उचलला जातो, त्यास उलटा, उत्क्रम, विरुद्ध विभंग असे म्हणतात. 2. सामान्य विभंगाचा प्रतल आकाशाभिमुख असतो. उलटा विभंगाचा प्रतल हा अभिमुख म्हणजे खाली असतो. 3. सामान्य विभंगामध्ये खडकाचा एक थर खाली सरकतो. उलटा विभंगामध्ये खडकाचा एक थर वर सरकतो. सामान्य विभंगामध्ये खडकाच्या थरावर ताण पडल्याने घडून येतो. उलटा विभंगामध्ये खडकाच्या थरावर दाब पडल्याने घडून येतो. तीन. अभिनीती आणि अपनीती. अभिनीती आणि अपनीती. एक अक्षीय प्रतलाच्या संदर्भात जेव्हा वळीचा एक भाग कमी उंचीवर असतो व भुजा अक्षीय प्रतलाच्या दिशेने एकमेकांकडे उरतात तेव्हा त्यास अभिनती वली असे म्हणतात. अक्षीय प्रतलाच्या संदर्भात जेव्हा वळीचा मध्य भाग अधिक उंचीवर असतो व भुजा अक्षीय प्रतलापासून एकमेकांच्या विरुद्ध दिशेने उतरतात तेव्हा त्या वलीस अपनीती वली असे म्हणतात. 2. वलीकरणामुळे लवचिक व मृदू खडकांना वळ्या पडतात, त्याच्या एका भागाला अभिनती असे म्हणतात. वलीकरणामुळे लवचिक व मृदू खडकांना वळ्या पडतात, त्याच्या दुसऱ्या भागाला अपनती असे म्हणतात. अभिनती वली ही अक्षीय प्रतलाच्या संदर्भात खाली असते. अपनती वली ही अक्षीय प्रतलाच्या संदर्भात वर असते. सममित वली आणि असममित वली. सममित वली. वलीकरण प्रक्रियेने वल्यांची निर्मिती झाल्यानंतर वळ्यांचे थर, भुजा एकमेकांना समांतर असतात, त्यांना सममित वली असे म्हणतात.
वलीकरण प्रक्रियेने वळ्यांची निर्मिती झाल्यानंतर वळ्यांचे थर भुजा असमांतर व कमी जास्त असतात, त्यांना असममित वली असे म्हणतात. सममित वळ्यांचे अक्षीय प्रतल ऊर्ध्वगामी असते. असममित वळ्यांचे अक्षीय प्रतल कललेले असतात. 3. सममित वळ्यांच्या भुजांचा उतार एकसमान असतो. असममित वळ्यांच्या भुजांचा उतार एकसमान नसून त्यांचा कोन कमी जास्त असतो. 4. सममित वळ्यांची निर्मिती दोन्ही बाजूंनी पडणारा दाब समान असल्यास होते. असममित वळ्यांची निर्मिती दोन्ही बाजूंनी पडणारा दाब कमी जास्त असेल तर होते. मर्केली प्रमाण आणि रिश्टर प्रमाण. मर्केली प्रमाण. मर्केली प्रमाणामध्ये भूकंपाची तीव्रता मोजली जाते. रिश्टर प्रमाणामध्ये भूकंपामधून उत्सर्जित होणारी ऊर्जांचे मोजमाप केले जाते. मर्केली प्रमाणाचे मोजमाप प्रत्यक्ष निरीक्षणाने केले जाते. रिश्टर प्रमाणाचे मोजमाप सिस्मोग्राफ या भूकंप मापक यंत्राद्वारे केले जाते. मर्केली प्रमाण 1 ते 12 या श्रेणी एककामध्ये मोजले जाते. रिश्टर प्रमाण 2 ते 10 या श्रेणी एककामध्ये मोजले जाते. 4. मर्केली प्रमाणे भूकंपाचे प्रत्यक्ष दिसणारे परिणाम याच्याशी निगडीत आहे. 4. रिश्टर प्रमाण हे भूकंपामधून उत्सर्जित होणारी ऊर्जेची महत्ता मोजली जाते. 5. मर्केली प्रमाण हे थोडे सदोष रेषीय प्रमाण असून ते स्थल सापेक्ष आहे. उदाहरणार्थ, मानवी वस्तीमधील दृश्य परिणाम दिसतात परंतु जंगलामधील परिणाम दिसत नाहीत. 5. रिश्टर प्रमाण हे लॉगरिदम प्रमाण असून जगभर वापरले जाते. ही पद्धत स्थलनिरपेक्ष आहे. जगात कुठेही भूकंप झाला तरी उत्सर्जित होणारी ऊर्जा मोजली जाते. मंद हालचाली आणि शीघ्र हालचाली. मंद हालचाली. पृथ्वीच्या अंतर्गत ऊर्जा लहरीमुळे खडकांच्या थरावर दाब व ताण पडून सातत्याने मंद गतीने घडून येणाऱ्या प्रक्रियांना मंद हालचाली असे म्हणतात. पृथ्वीच्या अंतर्गत ऊर्जा लहरीमुळे खडकाच्या थरावर दाब व ताण पडून अचानकरित्या घडून येणाऱ्या प्रक्रियांना शीघ्र हालचाली असे म्हणतात. 2. वलीकरण व विभंग किंवा प्रस्तरभंग या प्रमुख 2 प्रक्रिया मंद हालचालीमुळे घडून येतात. 2. भूकंप व ज्वालामुखी या प्रमुख 2 प्रक्रिया शीघ्र हालचालीमुळे घडून येतात. 3. मंद हालचालीमधील वलीकरण प्रक्रियेने वली पर्वताची निर्मिती होते. उदाहरणार्थ हिमालय पर्वत. तसेच विभंगामुळे खचदरीची निर्मिती होते. उदाहरणार्थ नर्मदा नदीची खचदरी. 3. शीघ्र हालचालीमधील ज्वालामुखीमुळे विविध भूरूपांची निर्मिती होते. उदाहरणार्थ शंकू आकाराची टेकडी. तसेच भूकंपामुळे मानवाची जीवित व वित्तहानी, भूपृष्ठाला भेगा पडतात. प्रश्न 7. आकृती काढा. 1. वळ्यांचे प्रकार, विभंगाचे प्रकार, भूकंप छाया प्रदेश, ज्वालामुखीय भूरूपे. पुढे सर्व आकृत्या दिल्या आहेत. त्या पद्धतीने आपणाला आकृत्या काढता येतील.